Welcome students, I am Kalpesh Patil, your SST teacher, that is Social Studies teacher. So as already you have studied 4 chapters before this, so now we are starting our 5th chapter, that is Social and Religious Reforms. So before starting our chapters, students, I will talk in 3 languages. ठीक है, तो मैं हिंदी में भी बात करूँगा और जो मैं इंग्लिश और हिंदी में मैंने बता दिया तेच मी मराठीतून सुद्धा सांगेन. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे समजेल. So students, before starting our discussion of today's topic, this 5th chapter, I wanted to speak little bit on this corona situation or this COVID-19 pandemic, that we should be focusing on our studies only and not to take tension or do worries that how the things will happen, what will happen. ठीक है, तो हमें इसके बारे में सोचना ही नहीं है कि एक कब जाएगा कोरोना और कब सब नॉर्मल होगा, कब स्कूल चालू होगी. ठीक है, तो इस बारे में नहीं सोच के हमें अपनी पढ़ाई पे ध्यान देना है और पढ़ाई के साथ साथ और बहुत सारी चीज़ें हैं. आप नया कुछ सीख सकते हैं, फॉर एग्जांपल कुकिंग, और कोई हॉबी होगा उसमें ज़्यादा टाइम स्पेंड कर सकते हैं. ठीक है, आपको खेलना पसंद है, खेल भी सकते हैं, बट पढ़ाई भी करना है आपको. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांनो, हे जे आहे ही सिच्युएशन आहे, ही परिस्थिती आहे आपल्यासमोर कोरोना कोविड-19, तर त्याची एवढी काळजी न करता, त्याचं टेन्शन न घेता आपण फोकस करायला पाहिजे अभ्यासावर. आणि जे होणार आहे ते बरोबर होईल, सगळं 2-3 महिन्यात व्यवस्थित होईल आपल्याला असं अपेक्षित आहे. आणि जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवा किंवा काही नवीन गोष्टी शिकता येतील तुम्हाला त्या शिका. म्हणजे हा जो वेळ आहे तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह चांगल्या गोष्टी द्या. नंतर जेव्हा सगळं व्यवस्थित होईल तर तुम्हाला चांगलं वाटेल की अरे हो, जेव्हा माझ्याकडे वेळ होता मोकळा आणि मी त्याला एकदम व्यवस्थित वापरला तर आज माझा इतका फायदा झाला. ठीक आहे ना. सो स्टुडंट्स, नाउ विल बिगिन अवर डिस्कशन ऑफ दिस चॅप्टर, सोशल अँड रिलिजियस रिफॉर्म्स. सो before this chapter we have studied the freedom struggle of 1857. ठीक आहे, तो 1857चा राष्ट्रीय उठाव याबद्दल आपण शिकलो. नंतर त्याही आधी की आपले काही इंटरनल स्ट्रगल होते देशामध्ये, काही अंतर्गत समस्या होत्या त्या बघितल्या आपण. नंतर 1960 नंतर काय महत्त्वाच्या समस्या होत्या, काय महत्त्वाच्या घटना होऊन गेल्या ते सुद्धा आपण बघितलं मागच्या चॅप्टर्समध्ये. तर हे काय सुरू आहे, तर आता हे जे मागचं प्रकरण होतं 1857चा उठाव आणि नंतर हे आता सोशल अँड रिलिजियस रिफॉर्म्स, हे अशामुळे सुरू होतं की आपण ब्रिटिशर्स म्हणजे जे ब्रिटिश लोक आहेत त्यांच्या अंडर होतो. ते आपल्यावर रूल करत होते. ते जसं सांगायचे तसं आपण फॉलो करत होतो. ठीक आहे, आपण पारतंत्र्यात होतो. सो स्टुडंट्स, वी बीइंग अंडर द कंट्रोल ऑफ ब्रिटिशर्स, नाउ वी वर ट्राइंग our best to get independence as early as possible. So we saw in the 4th chapter that how the revolt of 1857 happened, and then how these social and religious reforms now will happen, that we will see now. So students, ये सब इसलिए हो रहा था कि हम इंडिपेंडेंट नहीं थे, अपना कंट्री इंडिपेंडेंट नहीं था, ब्रिटिशर्स के अंडर हम थे. तो जैसा वो बोल रहे थे वैसा करना पड़ रहा था और वो हमें परेशान भी कर रहे थे एक तरीके से. कैसे कि कोई मतलब अच्छे जॉब हो तो जॉब पे पोजीशन अच्छा नहीं होगा, हमेशा जो नौकर है वही पोस्ट दिया जाएगा, इस तरीके से. और भी फोर्स करते थे या फिर कुछ गलत बता देते थे कि वेदास है जो आपके वो रॉन्ग है, और फिर इतना कुछ ब्राह्मण है, आपको इतना रूल फॉलो करने की आवश्यकता नहीं है, गाय को मार सकते हैं, ऐसा कुछ गलत वो बता रहे थे. तो जो लीडर्स है या फिर जो पढ़ लिखे जब इंडिपेंडेंट हम नहीं थे फिर भी जो पढ़ गए, तो जो लोग पढ़ लिख गए उनको पता चलने लग गया कि ये गलत हो रहा है हमारे साथ और ये बंद होना चाहिए. जल्द से जल्द हम इंडिपेंडेंट एक कंट्री अपना इंडिया होना चाहिए, तो इसलिए ये सब ट्राई कर रहे थे. ठीक है, तो इस चैप्टर में भी यही कंटिन्यू होगा, that how the social and religious reforms have played an important role in gaining independence of India. So students, we will start from introduction. So
See here, education played a huge role in developing rational thinking and the ability of reasoning. ठीक है, तो जो लोग पढ़ने लग गए, लिखने लग गए, उनको समझ में आ रहा था, तो अभी उनको वो एक्सपोज हुए. कहाँ एक्सपोज हुए? मतलब कि उनको जो आउटसाइड जो कंट्रीज है, ठीक है, एब्रॉड कंट्रीज, मतलब फॉरेनर्स ने जो किया, ठीक है, जब फ्रेंच रिवॉल्यूशन हुआ था बहुत सालों पहले, अपना इंडिया इंडिपेंडेंट हुआ उसके लगभग 150 साल पहले, ठीक है, 150 160 साल पहले, तो उन्होंने क्या किया, ये सब अभी अपने जो लीडर्स हैं जो पढ़ लिख चुके थे उनको पता चल गया, तो वही अभी वो इंडिया में भी करना चाह रहे थे. तो इसलिए उन्होंने बोला यहाँ पे कि एजुकेशन प्लेड अ ह्यूज रोल इन डेवलपिंग रैशनल थिंकिंग. ठीक है, ये रैशनल थिंकिंग और एबिलिटी ऑफ रीजनिंग, इसका मतलब ये होता है कि हम ही क्यों, मतलब हम ही किसी के अंडर कंट्रोल क्यों रहे, ठीक है ना, हमें ही सब टैक्स क्यों देना पड़े, ये जो थिंकिंग है, ठीक है, और हमारे साथ सही हो रहा है गलत हो रहा है, इसको बोलते हैं रॅशनल थिंकिंग अँड ॲबिलिटी ऑफ रिझनिंग. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांना इथे बघा की शिक्षणाने किती महत्त्वाचा रोल प्ले केला. ठीक आहे, जी रॅशनल थिंकिंग आणि ॲबिलिटी ऑफ रिझनिंग म्हणजे काय की आमच्यावरच अन्याय का आणि आम्हीच का सगळी कामं करायची, आम्हीच का टॅक्स भरायचा, हे सगळं आता भारतीय विचार करायला लागले, कारण की त्यांचं आता शिक्षण व्हायला लागलं होतं, ते शिक्षित व्हायला लागले होते. ठीक आहे, मग त्यांना शिक्षण झाल्यामुळे काय झालं की ते बाहेरचे जे कल्चर्स आहेत, म्हणजे विदेशातल्या जे संस्कृती आहेत त्यांच्याबद्दल त्यांना वाचायला मिळालं, शिकायला मिळालं. नंतर ते त्या कंट्रीज, ते देश कुणाच्या अंडर असतील, म्हणजे ते जर सपोज एखादी फॉरेन कंट्री, तिच्यावर तिसऱ्या कंट्रीचा रूल चालतोय, तर त्यांनी कसं स्वातंत्र्य मिळवलं हे आता आपल्या भारतीय लोकांना कळायला लागलं. ठीक आहे, सो म्हणून मग आता आपले जे भारतीय आहे ते आता एक प्रयत्न त्यांनी सुरू केला की भारतात सुद्धा आपण असं करायला पाहिजे आणि लवकरात लवकर स्वातंत्र्य प्राप्त करायला पाहिजे. So see students here, they were introduced to new culture, new thoughts that led them to think that why Indians are under control of Britishers. ठीक है, तो यहाँ से उनको नए कल्चर, नए विचार मिले और फिर वो सोचने लग गए कि हम ब्रिटिशर्स के अंडर कंट्रोल क्यों रहे. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांना नवीन संस्कृती, नवे विचार भारतीय लोकांना कळायला लागले, आपले जे नेते होते त्यांना कळायला लागले. मग ते विचार करायला लागले की आपणच या ब्रिटिशर्स अंडर कंट्रोल का राहायचं, आपण स्वतंत्र का नाही राहायचं, स्वतंत्र आपला देश का नको. ठीक आहे, हा सगळा विचार ते करायला लागले. द मॉडर्न एज्युकेटेड इंडियन्स बिकेम अवेअर ऑफ द बॅकवर्डनेस ऑफ इंडिया वॉज ड्यू टू सुपरस्टिशन, कास्टिझम, ओल्ड कस्टम्स, क्लास सिस्टम एंड लैक ऑफ क्रिटिकल आउटलुक. ठीक है, तो यहाँ पे ये बोल रहे हैं, देखिए स्टूडेंट्स, द मॉडर्न एजुकेटेड इंडियंस, ठीक है, जो अभी पढ़ लिख चुके थे तो उनको पता चल गया कि हम ये बैकवर्ड क्यों है, मतलब हम इतना पीछे क्यों रह गए, या फिर हमारे ऊपर ब्रिटिशर्स का राज क्यों है. तो हमारी कुछ अंधश्रद्धाएं हैं, फिर जातिवाद है, फिर जो पुरानी रूढ़ी है, परंपराएं हैं. ठीक है, फिर क्लास सिस्टम है कि अपर का क्लास, लोअर क्लास, ऊंची जाति, नीची जाति, ये सब भेदभाव था. ठीक है, और लैक ऑफ क्रिटिकल आउटलुक, मतलब ये ऐसा ही क्यों, वैसा क्यों नहीं, ठीक है, हमारे ऊपर ही अन्याय क्यों, ये सब ऐसा सोच नहीं रहे थे लोग. ठीक है, तो ये सब अभी जो मॉडर्न एज्युकेटेड इंडियन्स थे उनको पता चल गया. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांना जे आता आधुनिक शिक्षित भारतीय होते त्यांना कळायला लागलं की आपण मागे का राहिलो आणि ब्रिटिशर्स आपल्यावर राज का करतायत, आपल्यावर रूल का करतात. तर आपल्या काही अंधश्रद्धा होत्या, नंतर देशात जातीवाद होता, जुन्या रूढी परंपरा होता, ज्या थोड्या प्रमाणात किंवा पूर्ण प्रमाणात त्या चुकीच्या होत्या. ठीक आहे, नंतर क्लास सिस्टीम होती, हा उच्च वर्ग, हा नीच वर्ग, ठीक आहे ना, अशा प्रमाणे होतं. आणि लॅक ऑफ क्रिटिकल आउटलुक, मग ते हे बरोबर, हे चूक, हे असंच का, ते तसंच का, हे सगळा विचार ते नाही करायचे, पण आता जे शिक्षक होते ते करायला लागले. ठीक आहे, सो स्टुडंट्स, दिस वॉज व्हेरी पॉझिटिव्ह थिंग फॉर अस दॅट नाउ Indians started educating and they were able to think critically and they were able to reason, they were able to question. So what happened is, due to this rational thinking, reasoning, that due to this rational thinking, now there were changes in social aspect of society, then religious aspect of society, then cultural aspect of society, then economic aspect of society. So these changes were positive, which helped India to gain independence in 1947. ओके, तो अभी स्टूडेंट्स क्या हुआ
ये तो अच्छी बात थी कि इंडियंस पढ़ने लग गए, फिर उनको रैशनल थिंकिंग, रीजनिंग ये सब वो करने लग गए, क्वेश्चन पूछने लग गए। तो इससे क्या हुआ, पॉजिटिव चेंज आया अपने इंडियन सोसाइटी में, ठीक है। जो कल्चर है, मतलब अपनी संस्कृति में अच्छे बदलाव हुए, अपना इकोनॉमी जो आर्थिक व्यवस्था है उसमें अच्छे बदलाव चालू हो गए, ठीक है। फिर उसके बाद रिलीजन, मतलब धार्मिक कुछ व्यवस्था है उसमें भी पॉजिटिव चेंज आने लग गए। और फिर सोशल, जो समाज है, सोसाइटी है, उसमें भी पॉजिटिव चेंज आए, कि जिससे फिर हम जल्द से जल्द इंडिपेंडन्स गेन कर पाए, ठीक आहे। तर विद्यार्थ्यांनो काय झालं, आता ही तर खूप चांगली गोष्ट आहे की भारतीय लोक आता विचार करायला लागले, ठीक आहे ना। ते विचार करायला लागले आणि प्रश्न विचारायला लागले, त्याच्यामुळे काय झालं, जो भारतीय समाज आहे, भारतीय संस्कृती आहे, नंतर भारतीय अर्थव्यवस्था आहे, भारतीय या सगळ्या गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह चेंज यायला लागले आणि ह्या सगळ्या गोष्टींनी मग आपल्याला हेल्प केली, मदत केली लवकरात लवकर स्वातंत्र्य प्राप्त करायला। सो स्टूडेंट्स, आफ्टर गेटिंग एज्युकेटेड, आवर लीडर्स थॉट नाउ इट becomes very important for India that to create a new society, that society should be based on the principle of humanity, equality and fraternity, ठीक है। तो स्टूडेंट्स देखिए, अभी अपने लीडर्स ने सोचा कि ठीक है, अभी ये तो हमें चेंज करने होंगे और नया सोसाइटी बनाना होगा। तो वो सोसाइटी जब बनेगा तो कैसा वो बनना चाहिए, तो जो तत्व है किसके, समानता का, फिर मानवता का और फिर बंधु भाव का, इन सारे तत्वों के ऊपर वो अपना सोसाइटी बेस्ड होना चाहिए। तो उससे क्या होगा कि ये जो अपनी जो पुराने प्रॉब्लेम्स है वो सब सॉल्व हो जाएंगे, ठीक आहे। तर विद्यार्थ्यांनो बघा, आता लीडर्स आपले जे नेते होते ते विचार करायला लागले की हां ठीक आहे, ही जुनी पद्धती आहे, जुना समाज आपल्याला बदलायचा आहे, तर नवीन समाज तयार करायचा, तर तो कशा प्रकारे असला पाहिजे। हां, तर मग लीडर्सने विचार केला की काही तत्व आहेत त्याच्यावर बेस्ड, त्यांच्यावर अवलंबून हा आपला समाज असला पाहिजे, म्हणजे आपल्या समाजाचा पाया असला पाहिजे कशावर, तर ह्युमॅनिटी, मानवता, इक्वालिटी, समानता आणि फ्रॅटर्निटी, बंधुभाव, ठीक आहे। बघा इथे दिसतंय फ्रॅटर्निटी, वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळा व्यवसाय करणारे लोक, वेगवेगळा पोशाख, वेगवेगळी भाषा, ठीक आहे ना, वेगवेगळी संस्कृतीचे लोक काय म्हणतात, युनायटेड वी स्टँड, ठीक आहे, आम्ही एकत्र आहोत, ठीक आहे। खाली लिहिलंय, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं उसकी, ये गुलिस्ता हमारा, ठीक है। नंतर इकडे बघा, ह्युमॅनिटी, मानवता, ही छोटी सी स्टुडंट आहे बट शी इज हेल्पिंग टू ओल्ड पर्सन, शी इज शेअरिंग हिज वॉटर, हर वॉटर, ठीक आहे। तर ती तिचं पाणी देते, बॉटलमधून पाणी देते त्यांना प्यायला, ठीक आहे। तर याच्यातून आपल्याला मानवतेची शिकवण मिळते। Now students, see here, this so many women are saying that we are equal, we are coming from different backgrounds, no problem, our culture, languages may be different, but we are together, so this is there, and see, again this is humanity, ठीक है। इथे आपल्याला मानवता, इथे आपल्याला समानता याची शिकवण मिळते, ठीक है। तो स्टूडेंट्स, यहाँ पे समानता और यहाँ पे मानवता का भी हमें दर्शन हो रहा है। So students, this was all about introduction of this chapter, and this much we will study in this video. Next we will be studying in the next video, ठीक है। तो स्टूडेंट, ये इंट्रोडक्शन था इस चैप्टर का, इस वीडियो में। आगे और भी कुछ बचा है वो नेक्स्ट वीडियो में होगा, और अगला टॉपिक नेक्स्ट वीडियो में फिर चालू होगा, ठीक आहे विद्यार्थ्यांनो। तर हे होती ओळख या चॅप्टरची, थोडीशी ओळख, आणखी थोडी बाकी आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि नंतर मग पुढचे टॉपिक्स या चॅप्टरचे चालू होतील पुढच्या व्हिडिओपासून।